राहुल गांधी यांनी मत चोरी विरुद्ध एल्गार पुकारला। 7 तारखेला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर देशभरामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद भेटत आहे। त्यानंतर या मुद्द्यावर अखिलेश यादव, तेजस्वी यादव त्याचबरोबर राहुल गांधी यांनी यूपी बिहार मध्ये रान पेटवलेला आहे। परंतु महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार तसंच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मात्र चिडीचूप गप बसलेले आहेत। यांना काहीच वाटत नाही का यांनी आता लढणं सोडून दिलेलं आहे। या मुद्द्यावर महाराष्ट्रामधील महाविकास आघाडीने रान पेटवलं पाहिजे होतं। आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढले पाहिजे होते, प्रत्येक शहरामध्ये ठिकठिकाणी निषेध व्यक्त केले पाहिजे होते निवडणूक आयोगाचे, परंतु तसं काहीच यांच्याकडून करण्यात आलं नाही। कारण हे तिन्ही योद्धे हे गप बसलेले आहेत। जे चाललं आहे, जो लढा देत आहे ते अखिलेश यादव यूपी मध्ये देत आहेत, तेजस्वी यादव बिहार मध्ये देत आहेत आणि राहुल गांधी देशभर देत आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसादही भेटत आहे जनतेचा। परंतु महाराष्ट्रातील नेते हे कुठेतरी हतबल झालेले आहेत। विरोधी पक्षामध्ये असताना विरोधी पक्षाची भूमिका काय असते, मुद्दे काय मांडायचे असते, कदाचित याचाच त्यांना विसर पडला असावा। परंतु एवढे ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात तसंच नाना पटोले हे मात्र चिडीचूप बसलेले आहेत। कदाचित आता महाविकास आघाडीमध्ये संघर्ष करण्याची ताकदच नाही उरली असंच या सगळ्या घटनाक्रमातून दिसत आहे। काय वाटते तुम्हाला? वोट चोरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रामध्ये रान पेटवायला कुठेतरी महाविकास आघाडी कमी पडत आहे की नाही पडत? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये।